हॅलो एव्हरीवन, तर मग आज बघणार आहे आपण मक्का पोहेची चटपटा चिवड्याची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्यासाठी आपण काय करणार माहिती आहे, गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आपण कडकडीत तेल आपण छान गरम करून घेणार आहे. त्यामध्ये आपण मक्का पोहे अशा पद्धतीने तळून घेणार आहे. तेल छान गरम व्यवस्थित झालं की नाही मक्का पोहे जे आहे व्यवस्थित फुलला जातात बघा. आणि तेल पण फार कमी लागते. अशा पद्धतीने माझे बाकीचे सगळे पोहे मस्त तळून घेणार होते मी. नंतर मी त्यामध्ये नाही का त्याच कढईमध्ये तळलेले आहे बटाटा शेव. माझ्याकडे बटाटा शेव होते, मी तळलेले आहे. तुमच्याकडे जर नसेल तर ते बिलकुल तुम्ही स्किप करू शकता. खायला खूप टेस्टी लागते. माझ्याकडे होते, मी तळले आणि हे जे शेव आहे मी माझ्या चिवड्यामध्ये टाकणार आहे. आता काय करणार आहे माहिती आहे, कशाच पद्धतीने माझ्या बाकीचे सगळे शेव मी तळून घेतले होते. आताच कढईमध्ये मी एक मोठी वाटी शेंगदाणा टाकणार आहे आणि ते पण छान तळून घेणार आहे. मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. शेंगदाणा एकदम डायरेक्ट ब्राऊन करायचे नाही आहे, थोडेसे लालसरच करायचे आहे. मस्त शेंगदाण्याच्या फुटफुटा लागले की आपण ते काढून घ्यायचे आहे. अगदी जर आपण ते तळून घेतले ना तर शेंगदाणे कडवट लागतात आणि चिवड्याची टेस्ट खराब होऊ शकते बघा. मस्त शेंगदाणे झाले आहे, आपण ते आता उतरून घेणार आहे. ते आपल्या चिवड्यामध्ये टाकणार आहे. त्यानंतर मस्तपैकी मी खोबऱ्याचे असे पातळ पातळ लांब लांब कट केले होते सुके खोबऱ्याचे काप आणि हे मस्तपैकी मी तळून घेतले होते. अशा पद्धतीने खायला खूप टेस्टी लागतं. तुम्हाला जर आवडत नसेल तुम्ही बिलकुल स्किप करू शकता. नंतर त्याचमध्ये मी टाकलेले आहे डाळवा. डाळवा मी फक्त टाकणार आहे आणि काढून घेणार आहे. जर डाळवा शिजला गेला तर तो दातात अटकू शकतो आणि कडक लागू शकतो. नंतर मी मस्तपैकी कढीपत्ता छानपैकी तळून घेतलेला आहे. आता मी पुदिना आहे तो पण तळून घेणार आहे आणि हा पुदिना मी साईडला ठेवणार आहे. आणि मस्तपैकी मी चिवड्याचा मसाला तयार केला होता. हा जो मसाला मी चाळून घेणार आहे आणि हा आपल्या चिवड्यावर टाकणार आहे आणि मस्त त्याला मिक्स करणार आहे. डिटेल व्हिडिओसाठी मसाला सगट खाली लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही जाऊन क्लिक करू शकता आणि डिटेलमध्ये व्हिडिओ बघू शकता. एकदम शानदार असा आपला चिवडा तयार होते. मार्केटमधून मसाला आणण्याची काही आवश्यकता नाही. आपण आपल्या घरच्या इन्ग्रेडियंट्समधून मस्तपैकी चिवड्याचा मसाला तयार करू शकतो. आता मसाला छानपैकी चाळून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहे पुदिना, जो आपण तळून घेतला होता ना, साईडला ठेवला होता आपण, तो मस्तपैकी क्रश करून टाकणार आहे. यामुळे आपल्या चिवड्याला खूप छान टेस्ट येते बघा. आणि अशा पद्धतीने आपल्याला छानपैकी चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे. त्यावर मोठी एक गंज ठेवून त्यावर मी अशा पद्धतीने शेक करून घेतलेला आहे. चिवड्यामध्ये मस्त मसाला मिक्स करून घेतलेला आहे. एकदम खमंग असा आपला चिवडा तयार होतो. एकदम क्रंची चटपटा असा मी तुम्हाला दाखवते. त्याला तेल किती कमी लागलेलं आहे. मी हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढणार आहे बघा. भांड्याला पण तेल खूप कमी आहे आणि हाताला पण खूप कमी आहे. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नसेल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओसाठी खाली लिंक दिले त्यावर तुम्ही क्लिक करू